आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाचं काम युद्धपातळीवर सुरू. राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. लवकरच रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होईल असा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज लखनौ इथं झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा नेदरलँड्सवर 7 गडी राखून विजय. भारताची गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2023 प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. यंदा प्रदर्शनाचं दुसरं वर्ष आहे. भारताची वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृती ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी जमेची बाब असून अन्न उत्पादन क्षेत्रातले स्टार्टअप आणि कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं ते म्हणाले. अन्न सुरक्षा हे 21व्या शतकातलं जगापुढलं सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतानं उल्लेखनीय प्रगती साधली असून पॅकेज्ड फूडला असलेल्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे शेतकरी आणि स्टार्टअप उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची शाश्वत खाद्य संस्कृती हजारो वर्षांच्या काळात विकसित झाली असून भारताच्या या ज्ञानाचा संपूर्ण जगाला लाभ मिळेल असं ते म्हणाले. यंदा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरं होत असून भारतानं भरड धान्याला श्री अन्न दर्जा दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्र्यांनी आज बचत गटांच्या 1 लाखापेक्षा जास्त सदस्यांना बीज भांडवल सहाय्य वितरित केलं. याच्या सहाय्यानं बचत गटांना अन्न पदार्थांचं पॅकेजिंग आणि दर्जा सुधारता येईल आणि त्यांच्या उत्पादनाला बाजारात चांगला भाव मिळेल. भारत की महिलाओं में फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री को लीड करने की स्वाभाविक क्षमता है. इसके लिए हर स्तर पर महिलाओं को कुटीर उद्योगों और सेल्फ हेल्प ग्रुप्स को प्रमोट किया जा रहा है. आज इस कार्यक्रम में भी 1 लाख से ज्यादा महिलाओं को करोड़ों रुपयों की सीड कैपिटल दी गई. उसको ऑलरेडी उनके खाते में जमा कर दिया. वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनामध्ये प्रधानमंत्र्यांनी आज फूड स्ट्रीटचं उद्घाटनही केलं. या ठिकाणी विविध प्रदेशांची खाद्य संस्कृती अनुभवता येईल. भारताची समृद्ध खाद्य संस्कृती जगापुढे प्रदर्शित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं हा 3 दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे. मराठा आरक्षणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आरक्षणासाठी लागणारा सर्व डेटा शोधण्याचे आदेश दिले आहेत. तसंच राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नोंदणी शोधा कामासंदर्भातील सर्व माहिती संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व कामावर अतिरिक्त मुख्य सचिव लक्ष ठेवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हवामान बदलामुळे अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं कला प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. वनदलातल्या वनरक्षकांचे हक्क आणि समाजातला त्यांचा सन्मान यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही याची काळजी घेणं तसंच स्वदेशी ज्ञानाचं जतन संवर्धन आणि वापर करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. जगातल्या एकूण वाघापैकी 70% वाघ भारतात आढळत असून या यशात व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांच्या आसपास राहणाऱ्या समुदायाचं महत्त्वाचं योगदान आहे असं त्या म्हणाल्या. सर्व क्षेत्रांमध्ये खास करून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर खूप महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रपतींनी आज राष्ट्रपती भवनात लष्करी अभियांत्रिकी सेवा परीक्षार्थींना संबोधित करताना सांगितलं. आजचे युवा अधिकारी मजबूत आणि टिकाऊ अशा भौतिक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सक्षम असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आगामी काळात रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होणार आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यात विरारमध्ये जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते. कारगिलच्या खाली आशियातील सर्वात मोठा बोगदा आम्ही बांधत आहोत असं ते म्हणाले. आपला देश जगाचा विश्वगुरू बनला पाहिजे, जगातील महाशक्ती बनला पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, याच संकल्पनेतून काम करण्याचं आवाहन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केलं. चित्रपट क्षेत्रातल्या पायरसीवर नियंत्रण मिळवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एक संस्थात्मक यंत्रणा स्थापन केली आहे. त्यासाठी CBFC अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या एकूण 12 अधिकाऱ्यांना पायरसी संदर्भातल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी नियुक्त केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी ही माहिती दिली. संकेतस्थळ, ॲप आणि लिंकसह अन्य माध्यमांवरील पायरेटेड सामग्री काढून टाकण्याची जबाबदारी देखील या अधिकाऱ्यांवर असणार आहे असंही चंद्रा यांनी सांगितलं. पायरसीमुळे चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाचं दरवर्षी 20,000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या मन की बात कार्यक्रमात गौरवपूर्ण उल्लेख केलेले रामजी गोंड हे तेलंगणातले एक गौंड नायक होते. आदिलाबाद जिल्ह्याच्या आदिवासी भागात त्यांची सत्ता होती. त्यांचं शासन असलेल्या क्षेत्रात निर्मल, उतनूर, चेन्नूर आणि आसिफाबाद यांचा समावेश होता. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला होता. ब्रिटिशांनी त्यांना पकडून फाशी दिली. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज रायपूरमध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्याला भाजपनं मोदींची हमी असं नाव दिलं आहे. आपल्या जाहीरनाम्यात भाजपनं कृषक उन्नती योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून 3,100 रुपये दरानं 21 क्विंटल प्रति एकर धान खरेदी करण्यात येणार आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज लखनौ इथं झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं नेदरलँड्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे त्यांचा डाव 46 षटकं आणि 3 चेंडूत 179 धावांवर संपुष्टात आला. सायब्रांड एजलफ्रेकनं 58 तर मॅक्स औदनं 42 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद नबीनं 3, नूर अहमदनं 2 गडी बाद केले. अफगाणिस्ताननं विजयी लक्ष्य 31 षटकं आणि 3 चेंडूत 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. रहमत शहाच्या 52 आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीच्या नाबाद 56 धावांचा या विजयात मोलाचा वाटा आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा संयुक्त अरब अमिरातीचा 3 दिवसांचा दौरा सकारात्मक घडामोडींमुळे फलदायी ठरला. DP वर्ल्ड बरोबरचा सामंजस्य करार आणि भारत UAE संबंध मजबूत करण्यासाठी कौशल्य विकासाचं व्यापक महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि UAEचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांनी गेल्या वर्षी जारी केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये शिक्षण आणि कौशल्य सहकार्य केंद्रस्थानी होते. प्रधान यांनी आपल्या दौऱ्यात DP वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलेम यांच्याबरोबर बैठक घेतली. वेगानं विकसित होत असलेल्या कार्यसंस्कृतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सहकार्य करण्यावर दोन्ही बाजूंनी यावेळी सहमती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाचं काम युद्धपातळीवर सुरू. राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. लवकरच रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होईल असा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज लखनौ इथं झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा नेदरलँड्सवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.